आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 27 नोव्हेंबर 2025चे महत्त्वपूर्ण RTI प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. शिक्षक पात्रता RTI लागू होण्याच्या तारखा आणि बदलाबाबत शिक्षण मंत्रालयाची माहिती जाहीर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. असे नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 5 डिसेंबर 2025 शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभागाने RTI अपील क्रमांक DOCL A 25-00-351 दिनांक 30 ऑक्टोबर 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. या अपीलमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET, शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTI लागू होण्याच्या तारखा, त्यातील सुधारणा आणि नियुक्ती, शिक्षकावरील नियम याबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. TET अनिवार्यता कधी लागू झाली? शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की क्लास 1 ते 8 मधील शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करणारा अधिसूचना 23 ऑगस्ट 2010 रोजी जारी करण्यात आला. या दिवशीपासून संपूर्ण देशातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी TET उत्तीर्ण असणे आवश्यक मानले. RTI कायदा भारतात कधी लागू झाला? शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, राईट टू एज्युकेशन ॲक्ट वरील कायदा 1 एप्रिल 2010 पासून देशभर लागू करण्यात आला आहे. याचा उल्लेख 16 फेब्रुवारी 2010 रोजीच्या अधिसूचनेत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. RTIच्या सेक्शन 1-2 नुसार हा कायदा संपूर्ण भारतात लागू होतो. RTI अधिनियमातील सुधारणा कोणत्या वर्षी? शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार RTI कायद्यात 2012, 2017 आणि 2019 सुधारणा करण्यात आल्या असून त्याच्या प्रत जोडण्यात आली आहेत. नियुक्ती शिक्षकाची TET अनिवार्यता, कोणाला सूट? RTI कायद्यानुसार शिक्षक पात्रता संदर्भातील नियम RTI लागू 1 एप्रिल 2010 झाल्यानंतरच प्रभावी झाले. धोरणानुसार मुख्य मुद्दे: RTI लागू होण्यापूर्वी नियुक्त शिक्षकावर TET बंधनकारक नाही. RTI सुरू झाल्याच्या दिवशी 1 एप्रिल 2010 जे शिक्षक आधीच कार्यरत होते त्यांच्याकडे जर किमान शैक्षणिक पात्रता नसल्यास त्यांना 5 वर्षांमध्ये ही पात्रता मिळवणे बंधनकारक होते. शिक्षक प्रशिक्षण संस्थांची कमतरता असल्यास केंद्र सरकार सवलत देऊ शकते. सेक्शन 23(2) नुसार पात्र शिक्षकांची कमतरता असल्यास केंद्र सरकार जास्तीत जास्त 5 वर्षासाठी किमान पात्रतेची अट शिथिल करू शकते. 31 मार्च 2015 नियुक्ती शिक्षकांसाठी विशेष तरतूद. RTI सुधारणा अधिनियम 2017 नुसार 31 मार्च 2015 नियुक्त प्रत्येक शिक्षकाने कायदा लागू झाल्यापासून निश्चित कालावधीत किमान पात्रता मिळवणे आवश्यक आहे. पुढील अपीलची संधी. शिक्षण मंत्रालयाने नमूद केले की पहिल्या अपील प्राधिकरणाच्या निर्णयावर समाधान नसल्यास अर्जदाराला CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन कडे ठराविक कालावधीत दुसरी अपील दाखल करण्याचा अधिकार आहे. निष्कर्ष: RTIच्या ह्या उत्तरातून शिक्षक पात्रता परीक्षा TET कायदा RTI कायदा लागू होण्याच्या तारखा, सुधारणा आणि नियुक्ती शिक्षकांसाठी लागू असलेल्या विशेष नियमाविषयी केंद्र सरकारने स्पष्ट आणि अधिकृत माहिती दिली आहे. देशभरातील शिक्षण संस्था आणि विद्यार्थी हितासाठी हे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. पत्र पाहूया. 27 नोव्हेंबर TET नियमाविषयी महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहिलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.